नमस्कार। सगळ्यांचा अगदी आवडीचा प्रश्न असतो, डॉक्टर सकाळी उठून गरम पाणी प्यावं का? आता गरम पाणी म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा अजून पोट प्रश्न आहे। किती प्यावं? त्याच्यात मध घालून प्यावं का? त्याच्यात लिंबू पण घालावं का? किंवा नुसता केवळ मध घालून प्यायचं का फक्त लिंबू घालून प्यायचं? किती ग्लास प्यायचं? ह्याच्यासाठीच आज हा व्हिडिओ आहे। आमचा सुप्रजाचा YouTube चॅनल तुम्ही अजून सबस्क्राइब केला नसेल तर तो आजच सबस्क्राइब करा। आपल्या मित्रपरिवाराला त्याच्याबद्दल सांगा, लाईक करा, कमेंट करा आणि तिथे एक नोटिफिकेशन बेल आयकन असतं, तिथे दाबायला मात्र अजिबात विसरू नका। तर विषयावर येऊया, सकाळी उठून गरम पाणी प्यायचं का? आपल्या घरात पूर्वीच्या काळी फुलपात्र असायचं, पेला आठवतो? तांब्या भांड, त्याच्यावरचं भांड। हा अर्धा पेला गरम पाणी फक्त प्यावं सकाळी उठून। आयुर्वेदिक पुस्तकांमध्ये हे लिहिलेलं आहे, प्रमाण दिलेलं आहे की हा अर्धा पेलाभरच तुम्ही पाणी प्यायचे। अनेक लोक सकाळी उठून 2-2, 3-3 ग्लास पाणी पितात एकत्र। एक लक्षात घ्या, आपण उकळतं पाणी आगीवर ओतलं तरी आग दिसते आणि गार पाणी किंवा साधं पाणी जरी आगीवर ओतलं तरी आग दिसते। म्हणजे पाण्यामध्ये एक शीतल तत्व किंवा शीतगुण, थंड गुण हा कायम असतो। तुम्ही जरी गरम पाणी प्यायलात, कितीही एकत्र आणि 2-4 ग्लास प्यायलात, तर आपल्या शरीरातला जो अग्नी आहे, अग्नी म्हणजे आपली पाचक शक्ती, ती पाचक शक्ती मरून जाते। म्हणून सकाळी उठून एवढं पाणी नाही प्यायचं, एक अर्धा पेला पाणी प्यायला हरकत नाही, गरम पाणी। आता लिंबू, सकाळी सकाळी उठून तुम्ही जर लिंबू प्यायलात, लिंबू पाणी, तर तुमच्या शरीरामध्ये पित्त खूप जास्त प्रमाणात खवळू शकतं, तुमचे दात खराब होऊ शकतात, दात आंबू शकतात, अंग आंबू शकतं। त्याच्यात मध घालून पिल्याने आपलं वजन कमी होतं, असं अनेक लोकांचा एक समज आहे। मध हा साखरेचा छोटा भाऊ आहे, मग जर साखरेने वजन वाढतं तर मधाने का नाही वाढणार? म्हणजे मध पाणी किंवा मध लिंबू पाणी पिऊन वजन कमी होत नाही। तुम्ही सकाळी अर्धा पेला पाणी प्या आणि त्याच्यानंतर चांगला रगड व्यायाम करा, तर त्या व्यायामाने मात्र तुमचं नक्की वजन कमी होईल। व्यायामाचा अजून एक फायदा होईल, जी शरीरामध्ये खाखा उठते ती खाखा उठणं बंद होईल आणि त्याच्यामुळेच गोड पदार्थ खाणं, पिष्टमय पदार्थ खावेसे वाटणं, ही सगळी प्रक्रिया बंद होईल आणि त्यामुळे तुम्ही प्रथिनं आणि चांगला स्नेहयुक्त पदार्थ खायला सुरुवात कराल, ज्याच्याने तुमचं वजन कमी होईल। वजन कमी करण्यासाठी अजून एक चांगला प्रकार म्हणजे शरीरामध्ये रक्ताचा लालपणा किती आहे, हेमोग्लोबिन किती आहे ते बघावं। अनेक वेळा हेमोग्लोबिन कमी असलं तरी शरीर फोप्स होतं, शरीर पाणी धरून ठेवतं, त्याच्यामुळे दिसायला व्यक्ती चांगलं जाडजूड दिसतं, पण अंगात तर ताकद नसते, कारण हेमोग्लोबिन कमी असतं। म्हणूनच आपल्या टेस्ट करून घ्याव्यात, व्हिटॅमिन B12 आणि D3 किती प्रमाणात आहे, कमी झालंय, वाढलंय, हे सुद्धा नीट तपासून घ्यावं। ह्याच्या गोळ्या घेतल्याने वजन कमी व्हायला लागतं, वाढत नाही। कसं कमी होतं? तर जे शरीराने पाणी धरून ठेवलेलं आहे ते शरीर पाणी सोडायला लागतं, त्यामुळे आपलं वजन जे नॉर्मल वजन आहे त्याच्यावर येतं। कळलं का? तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला अवश्य सांगा बरं का। नमस्कार।